सोसायटी सांगली संचलित बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूरची सहाय्यक शिक्षिका सौ आर.एम. नवले मॅडम आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेक्शन ए स्टँडर्ड 9 प्रकरण आहे ॲसिड बेस अँड सॉल्ट्स. या प्रकरणाचा उपघटक pH, युनिव्हर्सल इंडिकेटर्स अँड सॉल्ट्स. We know that by using indicators we can identify acids, bases and salts. But if two acids are given, how can we identify which acid is more concentrated or more acidic than other? बघा, आपण इंडिकेटर वापरून दिलेलं सोल्युशन हे ॲसिड आहे की बेस आहे की न्यूट्रल आहे हे ओळखू शकत होतो. परंतु जर दोन आपल्याला दिलेले सोल्युशन्स हे ॲसिडच असतील, दिलेले दोन्ही सोल्युशन्स जर ॲसिड असतील तर त्यामधील दोन ॲसिडमधील स्ट्रॉंग ॲसिड कोणता आहे किंवा जास्त कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला इंडिकेटरचा उपयोग होत नाही, तर त्यासाठी आपल्याला pH स्केलचा उपयोग होतो. तर चला पाहूया pH स्केल हा काय आहे. pH स्केल विषयी आपण माहिती पाहूया. बघा, समोर दिसतो हा pH स्केल आहे. याच्यावरती आपल्याला अंक दिसतात. 0 पासून 1 2 3 4 5 6 7 to 14 असे हे नंबर्स आहेत. हे नंबर्स म्हणजेच pH नंबर्स आहेत. हे नंबर्स म्हणजेच काय आहेत तर pH नंबर्स आहेत. आता हे pH नंबर्स कसे ठरलेले आहेत तर हे जे pH नंबर्स देण्यात आलेले आहेत हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स यांच्यावरून हे ठरवण्यात आलेले आहेत. बघा, ॲसिड की बेस हे ठरवण्यासाठी आपण मागील घटकामध्ये पाहिलेलं आहे की हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर आपण त्या सोल्युशनला ॲसिडिक म्हणतो. जर OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्याला आपण बेसिक म्हणतो. जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं काय होत जातं बघा, हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे कमी कमी होत जातं. जसं आपण पुढे जाऊ तसं काय होतं, हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे कमी होत जातं आणि OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. बरेच वेळेला आपल्याला एवढंच माहीत असतं की H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे ॲसिडमध्ये असतं, परंतु OH मायनस हे ॲसिडमध्ये असतात. OH मायनस आयन्स ॲसिडमध्ये सुद्धा असतात, परंतु त्याचं जे प्रमाण आहे हे अत्यल्प असतं, अगदीच निग्लिजिबल, खूप कमी असतं. त्यामुळं आपण असं म्हणतो की H प्लस आयन्स हे ॲसिडमध्ये जास्त असतात तर बेसमध्ये OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. म्हणजे बघा, जसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसे H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे कमी कमी होत जातात. H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे कमी होत जातं. हायड्रोजन आयनांची संख्या ही कमी होत जाते आणि OH मायनस आयनांची संख्या ही वाढत जाते. इथं 7 आहे, ही जी व्हॅल्यू आहे इथं काय होतं तर इथं हायड्रोजन आयन आणि OH मायनस आयन्स या दोन्ही आयनांची संख्या ही सेम होते. म्हणजे जेवढे हायड्रोजन आयन्स असतात तेवढेच OH मायनस आयन्स सुद्धा या pH ला असतात. म्हणून ही जी व्हॅल्यू आहे 7 ही न्यूट्रल समजली जाते. का तर इथं हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन यांचे जे नंबर्स आहेत ते सारखेच असतात. त्याच्यानंतर जसं आपण पुढे जाऊ तसं काय होत जातं की OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थ असतील
हे पदार्थ सुद्धा पीएच वरून त्यांची उपयोगिता किंवा आयडियलपणा ठरवला जातो. उदाहरणार्थ इथे एक उदाहरण आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, सॉइल. आता शेतकरी हे माती परीक्षण करतात. शेतकरी माती परीक्षण करतात म्हणजे काय करतात, तर विविध मिनरल्स या मातीमध्ये किती प्रमाणात आहेत हे चेक करतात. त्याचबरोबर सॉइलचा पीएच चेक केला जातो. सॉइलचा पीएच चेक केला जातो म्हणजे ती सॉइल ही ऍसिडिक आहे की बेसिक आहे हे तपासण्यात येतं. सॉइलचा जो आयडियल पीएच आहे तो 6.5 to 7.5 आहे. आपल्या ब्लडचा सुद्धा पीएच ठरलेला आहे, बॉडीचा सुद्धा पीएच ठरलेला आहे. आपण जे काही पदार्थ खातो त्यांचा सुद्धा पीएच हा ठरलेला असतो. त्याची उदाहरणं आपण पुढे पाहायची आहेत. तर इथं पीएच स्केल विषयी बघा, परत एकदा माहिती पहा. पीएच स्केलवरती 0 to 14 या तऱ्हेनं नंबरिंग असतं. ज्या सोल्युशनचा पीएच 7 आहे, बरोबर 7, ते पदार्थ न्यूट्रल असतात. जर पीएच 7 पेक्षा कमी असेल म्हणजे 0 to 7 हे सोल्युशन्स ऍसिडिक असतात. जर पीएच 7 पेक्षा जास्त असेल म्हणजे उजव्या साईडचे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 या रेंजमध्ये जर पीएच असेल तर ते सोल्युशन्स हे कसे असतात, बेसिक सोल्युशन्स असतात. थोडक्यात आपण माहिती पाहूया बघा. पीएच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. बघा, pH is inversely proportional to concentration of hydrogen ions. ज्या ऍसिडचा pH 0 आहे, ज्या ऍसिडचा pH 0 आहे ते ऍसिड हे मोर कॉन्सन्ट्रेटेड आहे pH 1 पेक्षा. म्हणजे pH व्हॅल्यू जास्त असेल, pH व्हॅल्यू जास्त असेल तर हे सोल्युशन हे कमी कॉन्सन्ट्रेटेड आहे. Concentration of hydrogen ions goes on decreasing from left to right. Concentration of hydrogen ions goes on decreasing from left to right. इथं हा जो शब्द आहे हा खूप महत्त्वाचा आहे बघा. pH is inversely proportional to concentration of hydrogen ions. म्हणजे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर पीएच व्हॅल्यू ही कमी येणार आहे. पीएच व्हॅल्यू ही कमी येणार आहे. हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे कमी झालं तर पीएच व्हॅल्यू ही जास्त येणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे हायड्रोजन आयनांची संख्या ही डावीकडून उजवीकडे कमी कमी होत जाईल. म्हणजे जिथं 0 आहे तिथं हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असणार आहेत. 1 नंबर जवळ गेला तुम्ही, हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन त्याच्यापेक्षा कमी होतील. 2 ला गेला तर त्याच्यापेक्षा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. 3 ला गेला तर त्याच्याही पेक्षा हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. म्हणजे हायड्रोजन आयनांची संख्या ही जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल तसं हायड्रोजन आयनांची संख्या ही कमी कमी होत जाणार आहे. मग pH व्हॅल्यू इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. बघा, हायड्रोजन आयनांची संख्या जर कमी कमी होत गेली तर काय वाढणार आहे, pH व्हॅल्यू वाढणार आहे. काय वाढणार आहे, pH व्हॅल्यू वाढणार आहे. pH व्हॅल्यू का वाढणार आहे, तर pH इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. म्हणजे हायड्रोजन आयनांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, हायड्रोजन आयनांचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर pH व्हॅल्यू ही वाढेल. इथं तुम्ही बरोबर चुकाल बघा. ज्याचा pH जास्त तिथं तुम्ही म्हणाल हायड्रोजन आयन्स तिथे
जास्त असं नाही. पीएच व्हॅल्यू जास्त म्हणजे हायड्रोजन आयन्स तिथे कमी, म्हणून पीएच व्हॅल्यू increases from left to right. pH value increases from left to right. pH value वाढण्याचं कारण आहे डावीकडून उजवीकडे जाल तसे हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाणार आहे. सो ऍसिडिक कॅरेक्टर्स goes on decreasing from left to right. बघा, पीएच व्हॅल्यू डावीकडून उजवीकडे वाढत जाते. पीएच व्हॅल्यू डावीकडून उजवीकडे वाढत जाते. तुम्ही काय म्हणाल? पीएच वाढत जातो म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जात असावेत, परंतु असं नाही. जर तुम्ही डावीकडून उजवीकडे चालला पीएच वाढतो, परंतु ऍसिडिक कॅरेक्टर जे असतात ते ऍसिडिक कॅरेक्टर्स हे डिक्रीज होत जातात. ऍसिडिक कॅरेक्टर हे डिक्रीज होत जातात. म्हणजे द सोल्युशन ऑफ pH 0 is more acidic than the solution whose pH is 6. बघा, ज्याचा pH 0 आहे, ज्याचा pH 0 आहे ते सोल्युशन हे जास्त ऍसिडिक आहे पीएच 6 पेक्षा. लक्षात आलं का? बघा, pH is inversely proportional to concentration of hydrogen ions. Hydrogen ions concentration goes on decreasing from left to right. So pH value increases, pH value increases, acidic character decreases. So the solution whose pH is 0 is more acidic than the solution whose pH is 6. Okay? Next, like this, जसं आपण ऍसिडिक कॅरेक्टर विषयी माहिती पाहिली त्याच पद्धतीनं बेसिक कॅरेक्टर सुद्धा आहेत. बघा, concentration of hydroxide ions means OH minus ions goes on increasing from left to right, and that is why acidic characters goes on increasing from left to right. बघा, इथं काय होतं, OH मायनस आयनांची संख्या ही वाढत जाते. OH मायनस आयनांची संख्या ही डावीकडून उजवीकडे तुम्ही जसे जाल, म्हणजे 7 पासून जसं जसं पुढे जाऊ आपण 7, 8, 9, 10, 11, 12, इथं काय होणार आहे, इथं हायड्रॉक्साइड आयन्स म्हणजे OH मायनस आयनांची संख्या, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जाणार आहे. त्याच वेळेला ऍसिडिक कॅरेक्टर्स हे कमी कमी होत जातील आणि बेसिक कॅरेक्टर्स हे वाढत जातील. का तर इथं OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन इन्क्रीजिंग. OH minus ions concentration goes on increasing from left to right. जग जसे तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल तसे इथं काय होणार आहे, बेसिक कॅरेक्टर्स वाढत जातील. बेसिक कॅरेक्टर वाढण्याचं कारण काय आहे तर इथं OH मायनस आयनांची संख्या ही वाढत जाईल. म्हणजे द सोल्युशन of pH 14 is more basic than the solution whose pH is 8. ज्या सोल्युशनचा pH 8 आहे हा वीक असणार आहे आणि ज्या सोल्युशनचा pH 14 असणार आहे हा स्ट्रॉंग बेस असणार आहे. बघा, इथे तुम्हाला या पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे, ज्या सोल्युशनचा pH 8 आहे, ज्या बेसचा pH 8 आहे
तो बेस हा वीक असणार आहे. कोणत्या सोल्युशनच्या तुलनेत? तर pH 14च्या तुलनेमध्ये. इथं आपणाला दैनंदिन वापरातील काही पदार्थ दाखवण्यात आलेले आहे बघा. पहिला 0 pH मध्ये बॅटरीचे ऍसिड आहे. इथं एरो दाखवण्यात आलेला आहे बघा. इकडं ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातील. या साईडला तुम्ही गेला 8, 9, 10, 11, 12, 13, 14 इकडं बेसिसिटी वाढत जाईल, बेसिक कॅरेक्टर्स वाढत जातील. आणि डाव्या साईडला जर आपण डाव्या साईडला गेलो तर ऍसिडिक कॅरेक्टर्स वाढत जातील. म्हणजे 0 हा मोर ऍसिडिक आहे. सगळ्यात जास्त ऍसिडिटी असणारा जो सोल्युशन आहे त्याचा pH आहे 0. त्याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहेत बॅटरी ऍसिड. त्याच्यानंतर इथं आपणाला त्याच्यापेक्षा कमी बेसिक कमी ऍसिडिक असणारे आहेत. लेमन दाखवण्यात आलेला आहे, सोडा, कॉफी, टोमॅटो ज्यूस. न्यूट्रलचं उदाहरण आहे वॉटर. जसं पुढं जाल आपण तिकडं बेसिक कॅरेक्टर्स वाढत जातील. बेसिकमध्ये काय येतं बघा, ब्लड, बेकिंग सोडा, ब्लीच, टूथपेस्ट, ड्रेन ओपनर्स ही काही उदाहरणं आहेत जी आपलं दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो ते. पुढील घटक आहे युनिव्हर्सल इंडिकेटर्स. युनिव्हर्सल इंडिकेटर्स. आता आपण pH ची माहिती पाहिली, pH स्केलचा उपयोग पाहिला की 0 to 14 ह्याच्यावरून आपण ऍसिडिक कॅरेक्टर्स, ऍसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रल ओळखतो. पण हा pH काढायचा कसा? हा pH शोधायचा कसा? तर हा pH शोधण्यासाठी आपणाला युनिव्हर्सल इंडिकेटर्सचा उपयोग होतो बघा. इन pH स्केल the pH of solution varies from 0 to 14 in accordance with the strength of the acid or base. To show these variations in pH, a universal indicator is used. A universal indicator shows different colors at different values of pH. बघा, युनिव्हर्सल इंडिकेटरच्या सहाय्याने आपण प्रत्येक सोल्युशनचा pH काढू शकतो आणि मग आपण त्याची ऍसिडिटी, बेसिसिटी ही पडताळून पाहू शकतो. तर हे युनिव्हर्सल इंडिकेटर काय आहे? A universal indicator is made by mixing several synthetic indicators in specific proportions. युनिव्हर्सल इंडिकेटर हे एक सोल्युशन आहे. या युनिव्हर्सल इंडिकेटर मध्ये अनेक इंडिकेटर एकत्रित केलेले आहेत. म्हणजे फेनॉल्फथालीन असेल, मिथिल ऑरेंज असेल, मिथिलीन ब्ल्यू असेल, असे अनेक इंडिकेटर या युनिव्हर्सल इंडिकेटर मध्ये एकत्रित करण्यात आलेले आहेत. आता युनिव्हर्सल इंडिकेटर हे केवळ सोल्युशनच्याच फॉर्म मध्ये असतात असं नाही, तर युनिव्हर्सल इंडिकेटरच्या अशा स्ट्रिप्स सुद्धा असू शकतात. त्याचबरोबर युनिव्हर्सल इंडिकेटर हा असा मशिनरीच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो. इलेक्ट्रोड डीप केलेला आहे, तर या पद्धतीने सुद्धा हा युनिव्हर्सल इंडिकेटर्स हे असू शकतात. याच्या साहाय्याने आपण कसा pH शोधायचा ते पाहूया. बघा, pH स्ट्रीप विषयी आपण माहिती बघितलेली आहे. ही pH स्केल आहे. याच्यावरती 0 to 14 हे अंक देण्यात आलेले आहेत आणि इथं सोल्युशनचं नाव देण्यात आलेलं आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, लेमन ज्यूस, ॲसिटिक ॲसिड, डिस्टिल्ड वॉटर, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉशिंग सोडा आणि सोडियम हायड्रॉक्साईड. बघा, हे जे आहेत हे pH पेपर आहेत. pH पेपर जसं युनिव्हर्सल इंडिकेटर हा सोल्युशनच्या स्वरूपात असू शकतो, त्याचबरोबर या कागदांच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो. आता बघा, आपण जर हा युनिव्हर्सल इंडिकेटरचा हा जो
कागद आहे, ही जी स्ट्रीप आहे, समजा आपण ती हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये बुडवली तर तिला या पद्धतीने रेड कलर प्राप्त होतो. लेमन ज्यूस मध्ये जर आपण ही स्ट्रीप बुडवली तर या पद्धतीनं पिंक कलर प्राप्त होईल. जर आपण वॉटरमध्ये, डिस्टिल्ड वॉटरमध्ये ही स्ट्रीप बुडवली तर आपल्याला इथं ग्रीन कलर प्राप्त होईल आणि ग्रीन कलरचा pH आहे 7. मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये बुडवला तर ब्ल्यू कलर प्राप्त होईल. वॉशिंग सोडामध्ये जर बुडवलं तर डार्क ब्ल्यू प्राप्त होईल आणि सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये व्हायलेट प्राप्त होईल. आणि जो कलर आलेला आहे त्या कलरवरून मग त्याचे pH हे ठरवले जातात. बघा, रेड कलर प्राप्त झालेला आहे, याचा अर्थ त्याचा pH आहे 0, म्हणजे हा मोर ॲसिडिक आहे. 14 सोडियम हायड्रॉक्साईडला हा कलर प्राप्त झालेला आहे, म्हणजे त्याचा pH आहे 14. खाली इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे इथं जे दाखवण्यात आले आहेत हे सोल्युशन्स आहेत. इथं पेपर्स वापरण्यात आलेले आहेत, युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणून पेपरचा यूज केला गेलेला आहे वरती. आणि खाली जे तुम्हाला बिकर्समध्ये दाखवण्यात आलेले आहे हे युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर त्याला प्राप्त झालेले कलर आहेत. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर असा कलर प्राप्त झालेला आहे लाल रंगाचा. लेमन ज्यूसमध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर फेंट पिंक कलर प्राप्त झालेला आहे. ॲसिटिक ॲसिडमध्ये या पद्धतीने कलर प्राप्त झालेला आहे. हा जो हिरवा आहे हा डिस्टिल्ड वॉटर आहे. युनिव्हर्सल इंडिकेटर डिस्टिल्ड वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर हा कलर प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर लास्टला जो आहे तो हा जो बिकर आहे हा सोडियम हायड्रॉक्साईडचा आहे. सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर या पद्धतीने कलर प्राप्त झालेला आहे. आणि हा जो कलर आहे हा लास्ट 14 नंबरला मॅच होतो, म्हणून या सोल्युशनचा जो pH आहे 14, याचा अर्थ हे मोर बेसिक सोल्युशन आहे. इथं तुम्हाला थोडक्यात एक प्रयोग करून दाखवलेला आहे. सॅम्पलसाठी फक्त तीन हे घेतलेले आहेत. बघा, इथं प्रथम घेतलेला आहे ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलेला आहे. हे युनिव्हर्सल इंडिकेटर याच्यामध्ये ॲड केलं. युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर याचा कलर झालेला आहे रेड. त्यानंतर आपण आता बेस घ्यायचा आहे. बेससाठी सोडियम हायड्रॉक्साईड हे बेस वापरण्यात आलेला आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे. याच्यामध्ये परत आपण युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केलं. युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर याचा कलर या पद्धतीने डार्क ब्ल्यू प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर आपण वॉटर घ्यायचं आहे. वॉटरमध्ये सुद्धा युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड करायचं आहे. तर वॉटरमध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर ग्रीन कलर प्राप्त झालेला आहे. बघा, स्ट्रीपवरचा कलर, पेज पेपरवरचे कलर आणि प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिल्यानंतरचे कलर याच्यामध्ये किंचितसा फरक पडत जातो.